अध्यक्षांचा फोन आला की आपल्याला एकत्र बसता येत नाही, आम्हाला आदेश आलेत की आपण असणारा वेगळा लढा. हा जो बीजेपीचा पूर्णपणे दबाव तंत्र चाललेला आहे स्वतःच्याच मित्र पक्षावरती, तर इतर पक्षावरती काय दबाव तंत्र असेल हे आपण कल्पना बरी असणारी परिस्थिती आहे. मुंबईमध्ये मी असं म्हणेन की आमची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही खातं खोलल्याशिवाय राहणार नाही. परंतु धारावीचा प्रकल्प जो आहे, या धारावीच्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय फंडिंग येण्याची आलेली ऑफर्स आहेत, तेव्हा ते सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अदानींना धारावीचा प्रोजेक्ट जो ऑफर केला, सँक्शन केला, याच्याबद्दल आम्ही निवडून आलो तर महानगरपालिकेमध्ये त्याच्यावरती फेरविचार केला जाणार आहे. जर आंतरराष्ट्रीय एजन्सी डोनेशन देणार असेल, धारावी पुन्हा डेव्हलपमेंट करण्यासाठी, तर एकंदरीत नफा जो आहे धारावीच्या प्रोजेक्टमधनं हा 57,000 crores आहे. हा नफा महानगरपालिकेने का घेऊ नये, आणि म्हणून बिल्डर, नगरसेवक, बिल्डर, आमदार हे जे नेक्सस आहेत, हे नेक्सस आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. दुसरं SRAची जी योजना राबवल्या जाईल, त्या सगळ्या याच्यामध्ये बिल्डिंग परमिशन महानगरपालिका देताना त्यांनी पात्र झालेले धारक जे आहेत यांच्याबरोबर रेंट देणारा एग्रीमेंट केला आहे की नाही हे तपासले जाईल, आणि रेंट एग्रीमेंट झाला असेल तरच त्याला बिल्डिंग परमिशन दिला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी सिटीमध्ये बेस्ट ही सप्लाय करते, आणि सबअबमध्ये पूर्वी टाटा सप्लाय करायची. टाटाकडून ते असणारा रिलायन्सकडे गेला अशी असणारी परिस्थिती आहे, आणि रिलायन्सकडून ते आता अदानीला गेले असा भाग आहे. मी असताना तिथे एक मानतोय की 78 मध्ये ओरिजिनल करार जो टाटा बरोबर होता तो संपला. वसंतदादा पाटील त्यावेळेस मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटील यांनी GRD असल्यामुळे त्याची मुदत पुन्हा एकदा असताना वाढवली. ती मुदत मी असताना मानतोय की संपलेली आहे. पुन्हा विधानसभेमध्ये
ती मुदत वाढवण्यात आलेली नाही. इल्लीगल पद्धतीने ती रिलायन्सकडे गेली आणि इल्लीगल पद्धतीने रिलायन्सकडे जाऊन ती असताना अडाणीकडे गेली अशी असणारी परिस्थिती आहे. सिटीमध्ये इलेक्ट्रिसिटी ही स्वस्त मिळते आणि सबअर्बमध्ये इलेक्ट्रिसिटी महाग मिळते अशी असणारी परिस्थिती आहे. सिटीमध्ये इलेक्ट्रिसिटी स्वस्त देऊनही जो नफा होतोय तो नफा बेस्ट ट्रान्सपोर्टला सबसिडाइज करण्यासाठी त्या ठिकाणी वापरला जातोय. मुंबईची जॉग्राफी बदललेली आहे, डेमोग्राफी बदललेली आहे आणि पॉप्युलेशन जी आहे ही सबअर्बमध्ये अधिक वाढलेली आहे. महानगरपालिकेमधली निवडून आलेल्या सदस्यांमार्फत हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि अडाणीकडची असणारी सप्लाय साईड जी आहे, म्हणजे वीज ते काही सप्लाय करत नाही तर बिलिंग फक्त करून जे घेतात ते पुन्हा बेस्टकडे वर्गीकृत करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील. त्याचा फायदा हा आहे की बेस्टचा नफा वाढला तर BSTचं जे तिकीट आहे, जर समजा 100 रुपये तिकीट असेल तर 60% ते कमी करता येतं आणि 40 रुपयालाच बसमध्ये ट्रॅव्हल करणाऱ्याला त्या ठिकाणी देता येतं. म्हणजे क्रॉस सबसिडी करून बस ट्रान्सपोर्ट हा स्वस्त करता येईल. या प्रश्नावरती अजून असणारा राजकीय पक्ष बोलायला तयार नाहीत. ज्यांनी अडाणी ग्रुपकडून इलेक्शन डोनेशन घेतलेला आहे त्यांची चुपटी आहे. ते अजिबात याच्यावरती बोलायला तयार नाहीत. चौथा महत्वाचा प्रश्न जो आहे तो इथला असणारा घनकचऱ्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्याच बरोबर म्युनिसिपल कामगार जो आहे तोही त्याच्यातला महत्वाचा आहे. महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणताच येत नाही, कारण का ती सेवा वर्षभर आणि प्रत्येक वर्षी द्यावी लागते. तेव्हा जे काम पेरिनियल आहे तिथे कॉन्ट्रॅक्ट नाही असा पार्लमेंटचा कायदा म्हणतो. चौथं जे आहे, या ॲडमिनिस्ट्रेशनच्या कालावधीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशननी अंधाधुंदी पद्धतीने जो फिक्स डिपॉझिट BMCचं होतं 2 लाखाच्या आसपास ते असणारं फिक्स डिपॉझिट होतं. आता आपल्याला असताना ते दिसतंय की 92,000 कोटीपर्यंत आणलेला आहे. त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय राहणार नाही. मुंबईमधला SC आणि ST हा जो आहे वर्ग आणि OBC याच्यासाठी महानगरपालिकेच्या बजेटमध्ये 5% कायद्याच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी ठेवल्या जातील. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही असताना म्हटलंय की हे शहर एक साऊथ ईस्ट एशियाचं फायनान्शियल सेंटर होऊ शकतं.
आणि हे फायनान्शियल सेक्टर जे आहे त्याचं पोझिशनिंग कुठं करायचं असं जर प्रश्न असेल तर आम्ही सजेशन दिलंय सेंट्रल साईडला पडेल आणि वेस्टर्न साईडला लोअर पडेल. वेस्टर्न साईडला माटुंगा आणि ईस्टर्न साईडला माटुंगा हा जो रेल्वेवरचा जो प्रिमायसेस आहे, खालून रेल्वे जाते अपस्काय, या सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन फायनान्शियल सेंटर त्या ठिकाणी उभं राहू शकतं. आणि साऊथ ईस्ट एशियाची डिमांड जी झालेली आहे की सिंगापूरला पॅरलल फायनान्शियल सेंटर पाहिजे, ते मुंबई होऊ शकतं आणि मुंबई हे खऱ्या अर्थाने आहे असं त्या ठिकाणी मानतोय. शेवटचं आम्ही असताना त्या ठिकाणी हे म्हणालो की महानगर म्हणजे मुंबई ही अनेक जणांना माहीत नसेल तर पोर्तुगीजनी ही डावरी म्हणून इंग्लंडच्या हेनरी यांना देण्यात आली होती आणि मुंबईचे 3 हिस्से आहेत त्याच्यामुळे. एक केंद्राचा हिस्सा आहे, एक राज्याचा हिस्सा आहे आणि एक हा महानगरपालिकेचा हिस्सा आहे. काका ही डावरी इंग्लंडला होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही डावरी या तिन्ही ह्याची झाली आणि त्याची तशी वाटणी झालेली आहे. महानगरपालिकेची जी जागा आहे आणि त्याच्यावरती ज्या झोपडपट्ट्या आहेत, या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती मराठी टक्का हा वाढला पाहिजे. दुर्दैवाने शिवसेनेने SRA आणून हा मराठी टक्का कमी केलेला आहे. तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या जागेवरती जी SRA ची स्कीम राबवल्या जाईल, शिल्लक राहिलेल्या जागेवरती मराठी माणसालाच ते अलॉटमेंट केला जाणार आहे. या ह्याच्यातून आम्ही असताना मानतोय की 1 लाख मराठी कुटुंब हे मुंबईमध्ये बसू शकतो आणि घसरलेला टक्का हा आपण वाढवू शकतो. आपण आता विचार आरोप केला सुरुवातीला प्रेसमध्ये म्हणाले की उद्धव ठाकरेंनीच धारावीच्या संदर्भामध्ये अदानीला देण्यासाठी प्रोजेक्ट सँक्शन केला. मुळात ठाकरे सातत्याने याच्या विरोधात बोलत आहेत. मग ठाकरे हे दुसरी भूमिका ढोंगीपणा करतायत या सगळ्या विषयात. त्यांच्याच मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये अदानीशी करारनामा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तो ढोंगीपणा आहे, खोटारडेपणा आहे, काही आहे तो आहे. त्यांच्याच कालावधीमध्ये मी आता कुवेतचे जे राजे आहेत त्या कुवेतच्या राजांना त्यांचं धार्मिक विधी ज्यावेळेस असतो त्यावेळेस जकात भरावा लागतो. काही भारतीय जे कुवेतमध्ये राहतात त्यांनी तुम्ही जकात कोणालाही देता त्याच्यापेक्षा धारावीमधलं डेव्हलपमेंटला का देत नाहीत असं त्यांनी म्हटलं. आणि महानगरपालिका आणि मुख्यमंत्र्यांकडे तो पत्रव्यवहार आहे की त्यांनी 8,000 कोटी धारावीच्या डेव्हलपमेंटला ऑफर केली आणि अजून लागला तर अजून मी द्यायला तयार आहे अशी त्यांची ऑफर होती कुवेतच्या शेखनी. हा कधी म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ती आलेली ऑफर आहे 8,000 कोटी. 8,000 कोटी पत्रव्यवहार पण रेकॉर्ड होती आहे. आता तुम्ही ठरवायचं फसवेगिरी आहे की भोंदूगिरी आहे. मी अगोदरही बोललो होतो. आता
आता असणार महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात पण पुन्हा तो उजाळा करतो आम्ही. पण तुम्ही असा देखील आरोप केला आहे की अनेक पक्षांनी अदानींकडनं फंड घेतलेला आहे, त्यामुळे ते अदानी कसं मी म्हणून म्हणालो की जर तुम्हाला बेस्ट हे स्वस्त करायचं असेल तर सिटीच्या इलेक्ट्रिसिटीमधनं इन्कम कमी झालेलं आहे. ते इन्कम कमी झालेलं आहे. तुम्हाला आता वाढवायचं असेल तर करारनामा टाटाशी संपला. वसंतदादांनी वाढून दिलेला पिरियड सुद्धा संपला. आता तुम्हाला असताना ते महानगरपालिकेला दिलं, मुंबई महानगरपालिकेला दिलं तर इलेक्ट्रिसिटीमधनं जो काही नफा येईल तो नफा ट्रान्सपोर्टसाठी क्रॉस सबसिडी म्हणून वापरता येतो. म्हणून मी उदाहरण दिलं की आज 100 रुपयाचं तिकीट जे आहे ते बेस्ट 40 रुपयामध्ये देऊ शकते किंवा त्याच्या कमी सुद्धा देऊ शकते. कोणत्या कोणत्या पक्षांनी अदानीकडनं काही फंड घेतलं काही माहिती? मला माहीत नाही. अदानीला विचार, त्यांनी कोणाकोणाला दिले ते. बाळासाहेब, तुम्ही स्थानिक तिथल्या खासदार आमदार म्हणून बरेच प्रश्नांची चौकशी केला. मुळात स्थानिकचं सगळं जे नेतृत्व आहे वर्षा गायकवाडांचं ते सध्या तुमच्या सोबत आहे. वर्षा गायकवाडांनाच अदानींसोबत सेटलमेंट केली असं त्याचा अर्थ निघतो मग त्यातून? मला माहीत नाही कोणी सेटलमेंट केलेली आहे. मी असणारं जे काही आहे ते वस्तुस्थिती मांडलेली आहे. बाळासाहेब, तुम्ही नाव का नाही घेत? तुम्ही कारण का शेवटी असं आहे की राहुल गांधी जे आहेत ते अडाणीच्या विरोधात असताना त्यांचं आंदोलन चाललेलं आहे. एकीकडे एक आणि दुसरीकडे दुसरं. मला माहीत नाही. ते आता राहुल गांधींनीच बघितलं पाहिजे. म्हणजे वर्षा गायकवाडांनी सेटलमेंट केली आहे का या सगळ्या संदर्भात? मी तुम्हाला सांगितलं की राहुल गांधी नाही, तुम्ही- अडाणीच्या विरोधामध्ये आवाज उठवतात आहेत, बोलतात आहेत, सगळं करतात आहेत. तुम्ही जसं आता त्यांच्या पक्षातल्या कोणी नेत्यांनी केलं कोणी नेत्यांनी केलं नाही हे मला माहीत नाही. राहुल गांधींनी ते आपल्या नेत्यांना विचारावं. बरं, तुम्ही जसं म्हणालात की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तुमची जिंकण्याची परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेमध्ये तुमचं खातं उघडल्यानंतर तुम्ही हे अनेक प्रश्न याला तुम्ही मांडणार आहात, तुम्ही उपस्थित करणार आहात. मग जेव्हा महापालिकेमध्ये तुमचे बऱ्यापैकी तुमचं मताधिक्य असेल तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार का? सगळ्या आम्ही असणारा हे प्रश्न तिथे सभागृहामध्ये आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी लढल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ज्या ज्या पावलं उचलावी लागतील ती सगळी पावलं आम्ही उचलू. याचं कारण की मुंबईमधल्या राहणाऱ्या लोकांना ट्रान्सपोर्ट हे स्वस्त मिळालं पाहिजे. आज जो घाट चालला आहे बेस्ट प्रायव्हेटायझेशन करायचं आहे तो आम्ही मोडून काढू. कोण आहे यामागली अदृश्य शक्ती? कोण आहे की खासगी? बरेच आहेत त्याच्यामध्ये. एक थोडी आहे. भाजप आहे का त्या? राष्ट्रवादी शक्ती आहेत, देशातल्या शक्ती आहेत, बऱ्याच शक्ती आहेत. पण देशात तर सगळ्यात मोठी शक्ती तर सध्या भाजप आहे. तर त्याचा देखील इन्व्हॉल्वमेंट आहे का या सगळ्या गोष्टींमध्ये? आता तुम्ही शोधा ना थोडंसं. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करा ना जरा. बाळासाहेब, तुमच्या राष्ट्रीय पातळीवर चांगला संवाद सगळ्याच पक्षीय नेत्यांचे आहे. धारावीच्या बाबतीत एवढी मोठी जर घटना घडत होती तर त्यावेळेस तुम्ही काँग्रेसचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांच्याशी काही या सगळ्या विषयासंदर्भात चर्चा केली का? ती स्थानिकला असे आम्ही त्यावेळेस केली. कारण का त्यावेळेस काँग्रेसवाले असताना शरद पवारांबरोबर होते. शरद पवार अडाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काहीही स्टँड घेतला नाही. अपेक्षा आम्ही करतो की आता शरद पवार त्यांच्याबरोबर नसल्यामुळे ते आमच्याबरोबर या स्टँडवरती राहतील. सर, तुम्ही एकीकडे म्हणतायत की उद्धव ठाकरे यांच्या काळात जे आहे ते अदानींसोबत चर्चा झाली किंवा ते पत्रव्यवहार झालं शेख यांची. पण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील धारावीत सभा पार पडली. तेव्हा असं म्हणतात की कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला हे म्हणजे धारावीचा जे काही पुनर्विकासाचा प्रकल्प आहे तो कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला देण्यात आलेला नाही आहे. तो अडाणी ग्रुपला देण्यात आलेला आहे ना. ते नाकारतात आहेत कसं काय? मग फडणवीस काल थेट खोटं बोलले, पूर्णपणे खोटं बोलले फडणवीस. आणि असं देखील आणि सभागृहामध्ये माझ्या यावेळेस अत्यंत मजा आहे. कारण का कोणाचंही बहुमत येताना मला दिसत नाही. त्याच्यामुळे जी काही सभागृहातली दादागिरी जी आहे
ती दादागिरी यावेळेस चालेल असं मला दिसत नाही. वंचितचे साधारण किती जागा येऊ शकतात मुंबईमध्ये त्या अंदाज तुमचा ते विषय? आम्ही असं काही ते स्पेक्युलेशन करत नाही, पण एवढं सांगतो की त्या सभागृहामध्ये ठस्सा उमटवण्यासाठी जे काही लागेल तेवढी स्ट्रेंथ आमची असेल. बाळासाहेब, एकंदरीत मागच्या काही दिवसांपासून अनेक पक्ष असे जे विचारधारेसाठी आम्ही लढतो असं सातत्यानं सांगत असतात. त्यांचा फार बोजा वारलाय अशा पद्धतीचीच परिस्थिती. तुम्ही विचारधारेसाठी लढताय, कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत नाही अशी तुमची ठाम भूमिका आहे. असं असताना तुम्ही ह्या सगळ्या पक्षांकडे कसं बघताय? दोन राष्ट्रवादी एकत्र होत आहेत, तिकडे एमआयएम सोबत भाजप जाते, काँग्रेस सोबत भाजप जात आहे, शिंदे राष्ट्रवादीसोबत जाते. हे आम्ही असताना त्याच्यामधला एक आहे की या सगळ्या पक्षांना येत्या काही कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्यायी नसणार एवढं मी सांगतो. म्हणजे वंचित सत्तेमध्ये असू शकते महापालिकेच्या ह्याच्यामध्ये? मी एक म्हणालो त्याच्यामध्ये की कोणाचीही मेजॉरिटी नाही. नाही नाही, त्याच्यामुळे असणारं समीकरणं कशी होतील या आपण अमरनाथ बघितलं. काँग्रेसने इमिजिएट रिॲक्शन केलं आणि आपल्या असणारे ह्याला काढलं. उद्याचं असणारं जे महाराष्ट्रातलं आहे की धरून चालू की सगळ्यात मॅक्सिमम BJP लढते, त्याच्या नेक्स्ट काँग्रेस लढते, थर्ड जे आहे ते एकनाथ शिंदे लढतात आहेत. आणि सॉरी दुसरं असं म्हणा काँग्रेस ठाकरे दुसऱ्या क्रमांकावरती प्लेस करतायत, एकनाथ शिंदे तिसरं आहे. आता याच्यामध्ये जिंकतंय अधिक कोण याच्यावरती BJP किती जिंकणार, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी किती जिंकणार, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे किती जिंकणार आणि नंतर मग असणारा पक्ष किती जिंकणार. समजा सायझेबल असणारं एकनाथ शिंदे आले आणि काँग्रेसने त्यांचा महापौर केला नाही तर अख्खी समीकरणं बदलतात. त्याच्यामुळे आज स्पेक्युलेट करणं कठीण आहे की कोण सत्तेमध्ये राहणार कोण सत्तेमध्ये राहणार नाही. एवढं आमचं हे आहे, बॉटम लाईन आहे की ज्या आघाडीमध्ये BJP आहे तिथे आम्ही नसणार. म्हणजे भाजपसोबत समीकरण तुमचं होऊ शकतं? आमचं असं समीकरण होणार नाही. भाजप सोडून त्याचा आणि भाजपला आमच्याबरोबर समीकरण करायचं असेल तर त्यांनी RSSला पहिल्यांदा असणारं म्हणजे पहिली कंडिशन राहणार की RSSला पहिल्यांदा त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून लेबर ॲक्ट खाली, इलेक्शन कमिशनच्या ॲक्ट खाली, त्या ट्रस्ट ॲक्ट खाली किंवा ह्याच्यामध्ये कुठल्या तरी ह्याच्यावर त्यांनी रजिस्टर करावं स्वतःला. भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत जर का समीकरण वंचितचं जुळलं तर मग आम्ही आहोत. पण आज दोन भावांची आज सभा होत आहे, कसं बघतो तुम्ही याकडे? त्यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. मुंबईतल्या मराठी अर्ध्या मराठीचा मालक मी आहे. त्याच्यामुळे असणारं तिथली हवाच निघून गेलेली आहे. आणि दुसरा मालक जो आहे तो असणार एकनाथ शिंदे आहे. बाळासाहेब, तुमचं ठाकरेंशी चांगलं जुळलं होतं, आपण बघत होतो. ठाकरेंनी स्वतःची अवस्था बोलत नाही, पण आज त्यांची जी अवस्था आहे ना त्यांनी आमच्याबरोबर जी गद्दारी केली त्याच्यामुळे त्याची ही अवस्था आहे. थँक्यू. चहा घेऊ जरा. सर, एक प्रश्न आहे. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा देखील धारावीचा पुनर्विकास होण्याच्या चर्चा सुरू होत्या, पण गेल्या 30 वर्षात अशी काही काँग्रेसकडून किंवा पुनर्विकास होईल असं काही घडलं नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडूनच आम्ही पुनर्विकास करणार आहोत असं देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले. मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलले एवढं मी सांगतो. धारावीची चर्चा सुरुवात आहे हे बरोबर आहे, पण ही जागा कोणाच्या मालकीची आहे कोणाला माहिती आहे का? धारावी अक्षी
ही जिजीबाई नावाच्या असणाऱ्या माणसाची आहे. आणि ब्रिटिशांनी जिजीबाईला ही जागा दिल्यामुळे इन बदल्यामध्ये जिजीबाईने ब्रिटिशांना माथेरानची रेल्वे लाईन बांधून दिली. ब्रिटिशांनी ही जागा जिजीबाईला दिली तेव्हा जिजीबाईंनी इन रिटर्न माथेरानची रेल्वे लाईन आपली ह्याच्यावरनं चालते, सेंट्रल रेल्वेला माथेरानला जाते, ती जिजीबाईंनी बांधून दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा जिजीबाईचे जे वारसदार आहेत त्यांच्याशी सरकारचं सेटलमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धारावी डेव्हलप होणार नाही. बाळासाहेब, रोहिंग्या मुसलमानांचा विषय सध्या भाजपनं खूप लावून धरला आहे. भाजप असं म्हणते 16 तारखेनंतर एक हे बांगलादेश आम्ही मुंबईत ठेवणार नाही. सध्या ते IIT मुंबई सोबत एक यंत्रणा तयार करतायत AI टेक्नॉलॉजीची की जे तपासेल आणि एक जो बांगलादेश मुसलमान आहे तो मुंबईत राहणार आहे. मुळात तुमच्या या सगळ्या विषयासंदर्भात मी दुर्दैवाने म्हणतोय की यांना देवळातल्या माणसाला फॉरेन पॉलिसी कळतच नाही. भाजपला होय, अजिबात कळत नाहीये. अटल बिहारी वाजपेयीला कळली नाही आणि म्हणून 1978 मध्ये अटल बिहारी वाजपेयी फॉरेन मिनिस्टर होते. ते चायनामध्ये लँड झाले आणि चायनाने व्हिएतनामला अटॅक केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना परत यावं लागलं. इथे लिबियाच्या विरोधात असताना कारवाई झाली. सुषमा स्वराज या फॉरेन मिनिस्टर होत्या, त्यांचं स्टेटमेंट आपण बघितलं, आम्हाला काय घेणं देणं आहे, लिबिया इज अ मुस्लिम कंट्री. अरे त्या लिबियाच्या देशातल्या माणसांचा धर्म मुस्लिम असेल पण ॲज अ तुमचं फॉरेन रिलेशन ॲज अ नेशन टू नेशन असतं. तिथल्या असणारा तो धर्म आहे ना हा धर्म आहे याच्याशी नसतं. तुम्ही बांगलादेशीनं हाकलणारात असं तुम्ही म्हणताय, पण 77 मध्ये 71 मध्ये इंदिरा गांधीला आणि जनरल मानिक शॉ जे आर्मी चीफ होते त्यांना बांगलादेश मोडण्यासाठी आणि मुक्तीवाहिनी इथे निर्माण करण्यासाठी याच बांगलादेशने तुम्हाला मदत केली ना. त्यावेळेस त्यांनी मिलिटरीमध्ये ज्यांनी घेतलं त्यांना तुम्ही शरणार्थी म्हणून इथे असताना जागा दिली ना. आणि आज तुमचा असणारा फक्त अँटी मुस्लिम अजेंडा असल्यामुळे तुम्ही असणारा अँटी बांगलादेशी होण्यापेक्षा बांगलादेशी मुसलमान आहे त्याला असताना तुम्ही हे करताय. तुमचा असणारा एवढा गृहमंत्री आहे त्याला असताना बॉर्डर सील करता येत नाही का? रोहिंग्या आले कशी याचा खुलासा करा ना. म्हणजे भाजप त्यांच्या स्वार्थासाठीच बीजेपी माझा आरोप आहे हा की देशाला बळी देते स्वतःच्या असणाऱ्या धार्मिक राजकारणासाठी. काय भूमिका असते पाहिजे बाळासाहेब फायनली याच्या संदर्भात? नेमकी ज्यांनी तुम्हाला मदत दिली आणि तुम्ही असणारी एक गोष्ट साधली की एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले. दुर्दैव मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, खुदा ना खासा ईस्ट जुन्या शब्दात म्हणायचं झालं तर ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान एक होऊ नये. आपल्या इथे दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचं डिस्कशन हे वर्तमानपत्रातही नाही आणि TV माध्यमामध्ये सुद्धा नाही. समजणारे बरेच आहेत, लिहिणारे सुद्धा बरेच आहेत, पण त्यांना स्पेसही दोन्ही ठिकाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. जे काही स्पेस आहे या देवाचं त्या देवाचं, या मुसलमानाचं त्या मुसलमानाचं, त्याच्या पलीकडे स्पेस नाहीच आहे.
ओके थँक्यू. सीएम साहेबांना बोला की एकदा काय चाललंय म्हणा. सीएम सरांना एकदा बोला की काय सीएमला बोला, ते सीएमचा बापच त्याच्यावरती बसलेला आहे. जे गेलं पाहिजे होतं म्हणून बोललोय मी.